नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील ताकबीड गावात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। यामुळे शेतीतील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, हळद, केळी यांसारखी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। गावाच्या जवळ असलेल्या ओढ्यामुळे ओढ्याचे पाणी शेतीत शिरले, त्यामुळे हळद, कापूस, मूग, उडीद आणि इतर पिकांच्या अतोनात नुकसान झाले। या नुकसानीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी ताकबीड गावचे सरपंच प्रतिनिधी रणजित पाटील कुरे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे। या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आधीच कर्जबाजारी झालेत। या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले आहे। ताकबीड तालुका नायगाव जिल्हा नांदेड त्या हळानं 5 एकरवर हळद होते, माझी 5 एकरचं ठिबक वाहून गेलं। 5 एकरची हळद असं या पाण्यानं उकळूनच गेली आणि अति नुकसान झाले। बँकेचं लोन घेऊन मी लागवड केलं होतं। माझं नाव बालाशंकर कुरे, राहणार ताकबीड, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। तर साहेब, सांगायचा उद्देश, आमचे प्रेरणानेते ओबीसीचे लाडके फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की आमचा ताकबीड येथील पूर्ण हळद गेलेली आहे। तसेच मुगाचं तर बी राहिलं नाही, सगळे मोडं फुटून गेलेत, कापूस सगळा उपडून गेला आहे। तर याच्याकरता मी विनंती तुम्हाला करतो, आम्हाला आज आधार जर असेल तर तुमचा आधार आहे तर फडणवीस साहेबांनी या हाकेला हे देऊन, मान देऊन आमच्या गावचं सर्व काही गेलेलं पीक, सर्व नुकसानीचा आम्हाला आधार द्यावा ही नम्र विनंती। पाटील कुरे, मी सरपंच प्रतिनिधी आहे ताकबीडचा। 28/8/2025 रोजी माझ्या गावामध्ये असं परिसरामध्ये तालुक्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस कधी झाला नव्हता। शेतकऱ्यांना अतोनात कष्ट करून तोंडाला आलेलं पीक अक्षरशः आपण बघत आहात उद्ध्वस्त झालेलं आहे। शेतकऱ्याचा आता शासनाकडे आमची मागणी आहे की आम्ही आत्ताच पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब यांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे। आमची एकच मागणी आहे की माझ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळद, कापूस, सोयाबीन पीक लागवड आहे। हळदीचं सगळं ठिबक होऊन गेलेलं आहे, अक्षरशः खुमागुडे पडले आहेत। शेतकऱ्याला जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करतो कळकळीची की शेतकऱ्यांना आता तुमच्याशिवाय थारा नाही, शेतकऱ्यांना भरीव निधी द्या। मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचं नुकसान झालं आहे, कापसाचं, सोयाबीनचं सगळं नुकसान झालेलं आहे। त्याच्या खताबियासुद्धा आता पैसे निघत नाहीत। आता आमच्या लेकरा बाळाच्या शिक्षणाची वाट, कुटुंब कसं जगवावं हे शेतकऱ्याच्या पुढं आता प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून मी शासनाला विनंती करतो की ताबडतोब आम्हाला सरसकट पंचनामे करा आणि गावातील पीक निहाय सर्वे करून जास्तीत जास्त मदत द्या अशी माझी कळकळीची विनंती आहे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।